नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तर आत्तापर्यंत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपण तुंगनाथला गेलो होतो. तर तुंगनाथचं आपलं दर्शन झालं आहे. तर आता आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो असेल कल्पेश्वर महादेव, जे पंचकेदारचं मध्ये येतं, तिथला आजचा व्हिडिओ असणार आहे. तर आज आपण तिकडे जाणार आहेत कल्पेश्वर महादेवला. तर चला कल्पेश्वर महादेवाला माझ्यासोबत. तुम्ही जर अजूनपर्यंत जो तुंगनाथचा व्हिडिओ बघितला नसेल तर मागचा व्हिडिओ तुम्ही बघा, चॅनलला व्हिजिट करा. त्यावर जाऊन तुम्ही तुंगनाथ, केदारनाथ, त्यानंतर ऋषिकेश, हे सगळे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही जाऊन बघा. खूप छान आणि मस्त दर्शन झालं होतं. खूप छान माहिती त्याच्यात मी सांगितलेली आहे. तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. तर आता चला पुढचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर आता कल्पेश्वरला आपण पोहोचलो आहे. तर आम्ही इथं रात्री राहणार आहेत, कारण आता उशीर झाला आहे, 7 वाजले. तर तिकडे मंदिरातही आम्हाला काही दिसणार नाही आहे. तर कल्पेश्वरला पोहोचल्यानंतर आता इकडे आम्ही स्टे केला आहे. थोडीशी अवस्था, कपडे बिकडे तिकडे टाकले गेले. तर ही आमची रूम आहे. तर आज रात्री आम्ही इथं थांबणार आणि मग उद्या सकाळी आपण कल्पेश्वरचं दर्शन घेणार. तर आता रात्री इकडे हॉटेलला आम्ही थांबलो, मी तुम्हाला सांगितलं. तर आता इथं आम्ही जेवणासाठी आलेलो आहे. तर आता मस्त गरमागरम सूप मागवलं आहे, मंचाव सूप. माझी फरमाईश होती. हां, माझी फरमाईश होती की मला मंचाव सूप पाहिजे. पहिले मंचाव सूप आणि पहिले चायनीज खातो, कारण बऱ्याच दिवसापासून आम्ही फक्त दाल, राईस, चपाती, बटाटे आणि बीन्सची भाजी मिक्स व्हेजमध्ये. अजून काय होतं? बस कॉलीफ्लॉवर मिक्स व्हेज. हां, आणि कढी चावल काल तुंगनाथला मिळालं होतं. तिथं आम्ही खूप खाल्लं कढी चावल. हे थाली असं जेवण खात होतो. तर आज म्हटलं चला चटपटीत खाऊया, जरा इकडच्या साईडला आलो, चांगलं असं दिसलं तर मस्त पहिले चायनीज खाऊ आणि त्याच्यानंतर मग पनीर वगैरे मागवलं आहे ना आपण, असं दाखवते तुम्हाला. तर आता आहे मागवलं आहे पनीर दाल खिचडी, बटर नान, कांदा आणि स्पेशल आमच्या जेजनीसाठी हरी मिरची. चला जेवायला बसा. हे हॉटेल आहे, आम्ही इथं रात्री थांबलो आहे, इंदर पॅलेस. त्याच्यानंतर सकाळी इकडे जायचं आहे कल्पेश्वर मंदिराकडे. आम्ही आलो इकडून आता तुंगनाथवरून. इकडे कल्पेश्वर मंदिर, हा सरळ रस्ता जातो बद्रीनाथला आणि इथं बाजूलाच आहे हॉटेल आहे. छान हॉटेल आहे आणि जेवणही छान होतं. आम्ही सगळे थोडं बाहेर फिरायला आलो होतो. आईस्क्रीम खायची होती आम्हाला, म्हणजे शुभांगीला आईस्क्रीम खायची होती, पण काही मिळाली नाही. तर आम्ही चिप्स घेतले. हे बघा, चिप्सचं पाकिट. मला चिप्स खायचे होते 2-3 दिवसापासून, पण सगळीकडे ओनियन फ्लेवरच मिळत होते. पण शुभांगीला पाहिजे होते टोमॅटो फ्लेवर, त्यामुळे मग मी पण घेत नव्हती. पण मग मी आज खाल्ले. तर आम्ही इकडे बाहेर आलो. स्टोरी लिहिली का? आता कल्पेश्वरला आम्ही पोहोचलो आहे. तर ही कल्पेश्वरची स्टोरी. तिथे 2134 मीटर उंच हे मंदिर आहे आणि भगवान शंकराच्या ज्या जटा होत्या त्या इथं त्यांची पूजा केली जाते. त्या जटाच्या रूपामध्ये यांची पूजा केली जाते. ही स्टोरी आहे, इथं लिहिलेलं आहे. आणि व्ह्यू बघा, एकदम सुंदर आहे. हा कल्पेश्वर वॉटरफॉल आहे. जेव्हा पावसाळा असतो तेव्हा हा खूप भरभरून, म्हणजे खूप वाहतो हा असं पाणी. आता थोडं कमी, मी अपेक्षा केली नव्हती, मला नव्हतं वाटलं आता पाणी असेल, पण तरी आहे. हा ब्रिज आहे, ह्या ब्रिजवरून आपल्याला जायचं आहे. हे बघा मस्त असं थंडी देखील वाजते. हा ब्रिज आहे, इथून तिकडे आपल्याला जायचं आहे मंदिरात.
तर इथं 500 मीटर रस्ता आहे मंदिरात जायला. थोडा स्टेप आहे ब्रिजपासून. तर आपण तिथं कल्पेश्वर मंदिरात पोहोचणार. हे बघा या पद्धतीने स्टेप आहे. हे गौमुख आहे. मंदिर इकडे सुरू होतं. बाजूला रिव्हर आहे. इकडे शूज वगैरे काढायचे आहेत, ते काढून घेऊया पहिले. कल्पेश्वर हे हिंदू धर्मियांमध्ये खूप महत्त्वाचं मंदिर आहे. उत्तराखंड राज्यातील गढवाल प्रदेशातील चमोली जिल्ह्यातील उर्गम खोऱ्यामध्ये 2200 मीटर उंचीवर वसलेलं आहे. हे भगवान शिवाला समर्पित मंदिर आहे आणि येथे शिवाची जे जटा आहेत, केस आहेत, त्याच्या स्वरूपामध्ये पूजा केली जाते. हे जे मंदिर आहे ते पांडव आणि महाभारताशी संबंध आहे या मंदिराचा. कल्पेश्वर मंदिर जे आहे ते भगवान शिवाच्या 5 शारीरिक दैवी रूपाच्या पंचकेदाराच्या 5 मंदिरांपैकी शेवटचं मंदिर आहे. 5ही केदार हे जे आहेत ते गढवाल हिमालयाच्या केदारखंड प्रदेशामध्ये आहे. इतर 4 मंदिरे जसं की केदारनाथ, रुद्रनाथ, तुंगनाथ आदी मध्यमलेश्वर मंदिर आहे आणि 5वं केदार म्हणून हे कल्पेश्वर मंदिराला ओळखलं जातं. महाभारतामध्ये जेव्हा ब्रह्महत्येचं पाप हे पांडवांना लागलं होतं, त्यावेळेस पांडव त्या ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्तता मिळण्यासाठी भगवान शंकरांची त्यांना उपासना करण्यासाठी भगवान शंकर यांना शोधत होते. पण भगवान शंकर त्यांच्यापासून रागावले होते, म्हणून ते हिमालयामध्ये जाऊन बसले होते. पण पांडव त्यांच्या शोधामध्ये हिमालयापर्यंत पोहोचले आणि तिकडे गेल्यानंतर भगवान शंकरांना समजलं की आता पांडव आले. तर शंकरांनी एका बैलाचं रूप हे धारण केलं आणि त्यानंतर भीमाने भगवान शंकरांना ओळखून घेतलं की बैलरूपामध्ये हे जे आहेत ते भगवान शंकरच आहेत. तर त्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस भगवान शंकर हे जमिनीमध्ये लुप्त झाले आणि लुप्त झाल्यानंतर जे भीम आहेत त्यांच्या हातामध्ये जे आलं ते जे बैल रूपामध्ये शंकर होते त्यांचा पाठीचा भाग आला. तर जे केदारनाथ आहे तिथं ते पाठीच्या भागामध्ये प्रकट झाले आणि बाकीचे जे भाग आहेत जसं की मध्यमलेश्वर आहे तिथं ते नाभीचा भाग आहे आणि हृदय आहे. त्यानंतर तुंगनाथ आहे तिथं बाहू आहेत. नंतर आपलं रुद्रनाथ आहे तिथं चेहऱ्याचा भाग आहे आणि हे 5व्या नंबरचं केदार आहे जिथं जटा भगवान शंकरांच्या ज्या जटा आहेत त्या जटाच्या स्वरूपात हे कल्पेश्वर इथं पूजा केली जाते. तर हा जो डोंगर तुम्हाला दिसतोय तो पूर्ण जटाच्या स्वरूपामध्ये आहे. तर इथं त्याची ही पूजा केली जाते आणि इथं मंदिरामध्ये जर तुम्ही बघणार तर तिथं फोटोग्राफी अलाउड नाही आहे. पण मंदिराच्या मध्ये एक शिवलिंग आहे. ज्या जटा आहेत त्या जटाच्या खाली एक शिवलिंग आहे. तर मी तिथल्या गुरुजींना विचारलं की हे शिवलिंग कसं इथं आलं असं. तर कारण जटाच्या स्वरूपात ही पूजा केली जाते. तर त्यांनी सांगितलं की हे शिवलिंग जे आहे ते स्वयंभू शिवलिंग आहे आणि इथं त्याची ही पूजा केली जाते. अजून काही तिथल्या गोष्टी आहेत जसं की जे भगवान आहेत ते शिवाकडे सगळे जे देवदेवता आहेत ते भगवान शंकरांकडे राक्षसांच्या अत्याचारापासून संरक्षण मागण्यासाठी आले होते. तर देवराज इंद्र आणि इतर अनेक ऋषींनीही येथे बसून तपश्चर्या केली होती. दुर्वास ऋषींनी येथे स्वर्गाची अप्सरा उर्वशी निर्माण केली होती आणि समुद्र मंथनाची ही योजना भगवान विष्णूंनी येथूनच केली होती अशी मान्यता आहे. कल्पेश्वर मंदिराची अजून इतर नावे आहेत जसं कल्पनाथ मंदिरे, अनादिनाथ कल्पेश्वर मंदिरे, जटाधारी शिव मंदिर, जटेश्वर मंदिर आणि शेवटचं 5वा केदार मंदिर अशी ही याची नावे आहेत. आणि हे जे मंदिर आहे जसं आपण बघितलं पंचकेदारमध्ये बाकीचे जे मंदिर आहे 6 महिनेच उघडे असतात. पण हे जे मंदिर आहे ते 12 महिने उघडे असतं. म्हणजे तुम्ही इथं बर्फ देखील पडत असेल तरी देखील हे मंदिर आपल्यासारख्या भाविकांसाठी हे 12 महिने हे उघडं असतं. तर तुम्ही कधीही जाऊन इथं दर्शन हे घेऊ शकतात. हे बघा इथं एक श्वान आहे जो आमच्या सोबतच चालतोय. आम्ही जिकडे जातो तिकडे तो येतोय. बहुतेक कुत्री आहे ती.
आता आम्ही खाली चाललोय आणि हो गौमुख काढलं ना, खाली जातो इकडे थोडा फोटोशूट करायला. हे बघा आम्ही असा वरून आलो. आता इथं हे जे आहेत ना काट्यांचे झाड आहे ते रस्त्याने. नदीचा आवाज बघताय किती येतोय. तिकडे आलेलो आहे, हा वरती ब्रिज आणि इकडे आम्ही आलो. काय व्ह्यू आहे एकदम मस्त सॉलिड. हे घ्या उनका सब मुंह कर वहाँ को वो उसका गेट मेरे टूटे हुए दांत कहाँ देखे लिए क्या बोले ना और मनोकामना पूर्ण. आमचं आता कल्पेश्वरचं जे दर्शन आहे ते खूप छान पद्धतीने झालं. तिथं 8:30ची सकाळची आरती होती. आम्ही 7 वाजता तिथं पोहोचलो होतो. 7:30पर्यंत आमचं सगळं दर्शन झालं होतं. पण गुरुजी बोलले की 8:30 वाजता आरती येतं, ते आरती करून जा. आम्हाला जायचं होतं पण तरी बद्रीनाथ जायचं होतं, लेट होईल म्हणून आम्ही नाही म्हटलो होतो गुरुजींना. पण महादेवाची इच्छा त्यांनी आम्हाला इथं थांबवलं. आम्ही थांबलो आणि 8:30 वाजताची जी आरती आहे ती आरती घेतली, आरती केली. इतकं प्रसन्न म्हणजे सांगू शकत नाही. आमच्या हातानेच आरती चालू असताना अभिषेकही झाला तिथं शिवपिंडीवर. त्यानंतर आमच्या म्हणजे प्रत्येकाच्याच, आम्ही दोघं होतो आणि बाकीचे पण होते, तर प्रत्येकाच्या हाताने शिवपिंडीवर अभिषेकही केला गेला. त्यानंतर आरती जी होती, जेव्हा ती आरती माझ्या हातात म्हणजे दिली गुरुजींनी आरती करण्यासाठी, पूर्ण बॉडी शिवर करत होती, खूप थरथरत होतं. म्हणजे का माहीत नाही, एकदम असं थरथरायला लागलं होतं. तर कदाचित आपल्यामध्ये तेवढी, माझ्यामध्ये तेवढी निगेटिव्ह एनर्जी होती वाटतं, की जेव्हा मी ते आरती घेतली करायला, त्यानंतर ती जी पॉझिटिव्ह एनर्जी होती त्याच्यामुळे बॉडी सगळी शिवर करत होती आणि निगेटिव्ह एनर्जी बाहेर जात होती. खूप एकदम थरथरायला होत होतं जेव्हा आरती हातात आली. म्हणजे एकदम मी डोळ्यात आता पाणी देखील आलं बोलताना. खूप 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 छान वाटलं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा चॅनलला व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना हर हर महादेव. सावकाश म्हणा, सावकाश व्यवस्थित चालवा जरा, सावकाश स्लो पे पूर्ण. या बघा बकऱ्या आहेत, तर यांचे केस तुम्ही बघा, इकडच्या ज्या आहेत झुपकेदार त्यांचे केस आहे तिकडे. कारण जसं आपण हिमालयामध्ये येतो ना, तर इकडचे प्राणी म्हणा किंवा माणसं म्हणा, त्यांचे केस हे मोठेच आपल्याला दिसतात.